हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. करू का अभिषेक? आज करायचंय मला. हो, करा ना. हा मस्त आहे, कारण कसं आहे, रविवारचाच आहे हा अच्छा, अच्छा. एक्सपिरियन्स. हां, हां, तर हां. ताई, सर्व सेवेकरांना सर्वात पहिला नमस्कार. हां, आणि दुसरी, मला ताईंच्यावर सुद्धा मी कविता करते ना, मला हां. तुमच्यावर पण कविता, पण त्याला वेळ पाहिजे. बघूया, आता 2-3 खरंय, दिवस वेळ खरंय. आहे. अच्छा, कसं काय आणि वेळ आहे तुमची आता? अ? वेळ कसं काय? नाही नाही, आता कसं आहे, सेकंड आणि फोर्थ सॅटरडे आहे ना. हां, फोर्थ हां. सॅटरडे, बरोबर. परत रविवार आणि 26 जानेवारी आहे ना. हो, हो, हो. मग बरोबर. 2-3 दिवस सुट्टी आहे ना. हां, मस्त. आणि मला तुमचा व्हिडिओ बघायचा 1 तासाचा, तो अच्छा. रिटायरमेंटचा. हां, 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 तो हां. आहे. मग ते सगळ्या गोष्टी करायच्या आहेत ना मला. मी बरोबर, सुट्टीत बरोबर. प्रायोरिटी ते ठरवून ठेवलेलं आहे. अरे बापरे! हो, हो ताई. आणि दुसरी गोष्ट, आज मी तुम्हाला सर्व सेवेकरांना हां, सांगू इच्छिते, की आता जवळ-जवळ स्वामी ओम चॅनलशी गेली 1.25 ते 1.5 वर्ष कनेक्टेड आहे बरोबर, ह्यातनं. बरोबर. हां, मग इतकं प्रेम दिलेलं आहे मला स्वामी ओम चॅनलनं, हां. ताईंनी दिलेलं आहे. इथे खरंच जस्ट तुमच्यावर लाईक. खूप प्रेम आहे सगळ्यांचं ते. हो का? हो. हो का? मग थँक यू व्हेरी मच. खूप प्रेम आहे सगळ्यांचं तुमच्यावर. हो. आणि ताई, कसं आहे, माझे अनुभव सुद्धा युनिक असतात. आता हो. मी तुम्हाला सांगते, या साधारण आज 18 तारखेचा तो आहे हा. हां, रविवारचा. तर हां, तर याच्यामध्ये काय झालं, आमच्या कॉलेजमध्ये एक 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 आलं, की हां. सत्य साई, म्हणजे सत्य साईबाबा तुम्हाला माहित आहेत, मोठे माहीत आहे संत ते होते ते. केसांचं. हो, हो. हां, केसांचं होतं. तर हं. त्यांनी ऑल ओव्हर इंडियामध्ये हं. 7 ठिकाणी मॅरेथॉन घ्यायचे ठरवले त्यांनी. अच्छा. आणि म्हणजे पळायचे. अ, हां, हां. तर त्यांनी सगळ्या लोकांना आवाहन केलं, हं. की तुम्ही मॅरेथॉन म्हणजे युनिटीसाठी, अच्छा. हेल्दी इंडिया, हं. याच्यासाठी मॅरेथॉन तुम्ही सगळ्या लोकांनी पळायचं. हं, हं, हं. मग त्यांच्यातर्फे म्हणजे जाहिरात वगैरे कर. तर हां, त्यांनी हां. काय सांगितलं, की जे पळणार आहेत हां, हां. त्यांच्यासाठी टी शर्ट, म्हणजे युनिटी ऑफ इंडिया म्हणून टी शर्ट, हेल्दी इंडिया, अच्छा. हां. टी शर्ट मिळणार आहे. परत त्याच्यावर वरती जॅकेट मिळणार आहे. बापरे! आणि हां. मस्तपैकी पदक मिळणार आहे अच्छा. ते. आणि दुसरी सर्टिफिकेट मिळणार आहे. ओह! आणि असं मी सांगितलं, ताई छान आहे. मी म्हटलं, माझ्या लक्षात पण काय नव्हतं. हां. आणि माझे स्टुडंट माझ्याकडे आले अच्छा. हां. आणि मला म्हणायला लागले, तर मॅडम तुम्ही एक काम करा, आम्ही पण भाग घेणार आहे, तुम्ही पण भाग घ्या की त्याच्यामध्ये. अरे बापरे! आता आता मला नाही म्हणता येईना हो. बरोबर, आणि बरं, बरोबर. त्याच्यामध्ये कसे विभाग काय काय होते माहिती आहे? एक हं. 3 किलोमीटर्स आहे, हं, 5 हं. किलोमीटर्स आणि 10 किलोमीटर्स हं. चालणं होतं आणि सायकलिंग होतं. बापरे! हां. मग मी विचार केला, की 3 किलोमीटर्स ओके फॉर मी. हां, आणि हां. त्यावेळी मी घरी आले आणि मी त्यांना सांगितलं, की ओके, हं. मी भाग घेईन म्हणून. आणि हं. मी आणि माझ्या पतीने हां. त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन केलं. मला माहित नव्हतं, की 3 किलोमीटर, आता 3 किलोमीटर काय आपण चालतोच ना नेहमी. बरोबर, बरोबर. मग त्यासाठी 3 किलोमीटर हे केलं. आणि ताई, हं. दुसरी गोष्ट माझ्या लक्षात एवढं आलं नाही. हां. कारण काय माहितीये, हां. 14, 15, 16 हां. तारखेला मी इलेक्शन ड्युटी केलेली होती. हां, हां. त्यामुळे ते अंग दिवसभर बसून, आणि दुखत होतं. ते खरं. इतकं अंग दुखत होतं बाई, ते शेकलं तरी राहत नव्हतं. अगदी, ताई, मला अगदी. 16 तारखेला अजिबात उठता पण आलं नव्हतं. अरे, अरे, अरे! आणि 17 तारखेला मी कसे तरी कॉलेजमध्ये गेले, कॉलेज केलं. हां, आणि हां. विचार केला, की 18 तारखेला मॅरेथॉन मध्ये पळायचंय म्हणून. हां, हां, आता हां. काय करायचं, म्हटलं ठीक आहे, म्हणा आपण याला म्हटलं. आणि मी नुसतं तयार केलं नाही ताई, मी हां. माझ्या पतीनं पण तॅर केलं. ते तुमच्या बिचारे, की मिस्टरांना तर बाबा. माझा नमस्कार सांगा ताई. हं, कारण हं. ते खरंच ग्रेट आहेत. यू कॅन ताई, खरंच ते ग्रेट आहेत. म्हणजे खरंच सांगते, सेवेकरांना मी तुम्हाला सांगते, की काय-काय वेळा लेडीजला पुरुषांचे सगळे वेगवेगळे काय म्हणतात, मूड्स असतात, ते हो. पटवून घ्यावं लागतात.
पण अगदी माझे अगदी. पती इतके शांत स्वभावाचे आहेत की देव माझे माणूस आहे, देव वेगवेगळे माणूस आहे. हा वेगवेगळे मूड्स त्यांना पटवून घ्यावे लागतात. आता काय करायचं खूप. हं, आणि ते बिचारे काय हे नाही. मग ताई काय केलं माहिती आहे, ठीक आहे आम्ही दोघांनी तू मॅरेथॉन मध्ये काय आहे ते ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना. हां, ते म्हणाले चल आपण घेऊया म्हणून. ताई पुढं हां, खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हं, स्वामींचं नाव घेत घेत मी गेले आणि काय घडलं. हां, सेवेकऱ्यांनो शेवटपर्यंत ऐका प्लीज. हां, हां, हां. मधनं हे नका करू. आणि मला जर तुम्हाला हा एपिसोड आवडला ना, प्लीज मला कॉमेंट करून सांगा. तर ताई हं, आम्ही काय केलं आदल्या दिवशी शनिवारी हां, हां, सगळं ते किट मिळणार होतं, टी-शर्ट्स वगैरे ते हां, आम्ही जमा केले. म्हणजे तिथं हं, गेलो आणि जमा केले. हां, हां. आणि 18 तारखेला काय होतं सकाळी 5 वाजता ती राईड होती. म्हणजे अच्छा. मॅरेथॉनमध्ये पळायचं होतं. हां, हां. तर मग मी आदल्या दिवशी बघितलं, तर हं. माझ्या पतीनं वगैरे ते टी-शर्ट वगैरे छान आला. अच्छा. त्यांना हां, टी-शर्ट आला, त्याच्यावरती ते जॅकेट आलं, ते वेगळं सगळं छान आलं त्यांना. हां, हां. आणि मला ताई एक्सेल एक्सेल साईज आपले कसे असतात, एक्सेल असतो, हो, हो, हो. डबल एक्सेल असतो हो, हो. आणि त्याच्यावरती ते साईजच नव्हता. अरे! आणि आणि माझा डबल आहे 3 एक्सेल साईज. हं. आणि तर माझा नव्हताच. मी म्हटलं आता माझ्याकडे दुसरा एक आहे व्हाईट टी-शर्ट तो मी घालेन त्याच्यावर आणि त्यांच्यावर जॅकेट घालेन. हां, हां, हां. असं मी ठरवलं. तर मग मी ताई सकाळी बिचाऱ्यानं 4ला उठायचं आमचं ठरलं, की बाबा आपल्याला मॅरेथॉनला पळायला जायचंय. बरोबर. हां. आणि मग रात्री मी काय केले, रात्री ते झोपले आणि मग झोपता मी स्वामींना म्हटलं, हं, स्वामींचं नेहमीच स्वामी हं. उद्या मी सकाळी मॅरेथॉनला पळणार आहे. हं. तुम्ही माझ्याबरोबर चला. हां. आणि बरोबर तुम्ही मला ना स्वामींच्या हे केलं. एकतर मी उठते तशी लेट लतीफ आहे. मी हो, कधीही हो. सकाळी 8 वाजता उठते ताई. हो, काय हो. माहिती आहे करणार? मला. हो, हो. आणि त्यामुळे मग मी स्वामींना म्हटलं, "स्वामी, ही तुमची जबाबदारी की मला लवकर उठवायचं म्हणून." हां, हां, हां. आणि स्वामींना मी म्हटलं आणि मी झोपले आणि त्यामुळं त्या दिवशी मला इतकी मेल्यासारखी झोप लागली आणि बरोबर ताई 5ला हं. निघायचं होतं ना, अरे! 4ला मी जागी झाले हां, आणि बघितलं तर छानपैकी झोप वगैरे झालेली. मग स्वामींना पहिलं धन्यवाद म्हटलं, "स्वामी, तुम्ही हां. मला उठवलत ना आता. आता हां. मी मॅरेथॉन पाळणार आहे" म्हटलं. आणि हां. आणि काय केलं तर ताई काय केलं माहिती आहे, मी आणि हं, माझे पतीनी मी मस्त हं. पैकी एक टी-शर्ट घातला, खाली पॅन्ट घातली, त्याच्यावरती ट्राउझर, बूट हां. वगैरे सगळं आवरलं. हां. आणि माझ्या पतीने आणि माझ्या पतीनं म्हटलं, "चला आता आपण जाऊया हां, हां. मॅरेथॉन पळायला." आणि जाता-जाता स्वामींच्या तिथं दिवा पेटवला वगैरे आणि त्यांना अरे सांगितलं, बापरे! "स्वामी, हां, मी आता सकाळी मॅरेथॉन पळायला निघाले. तुम्ही माझ्याबरोबर थांबा. हां. या म्हटलं आपण दोघंही एन्जॉय करूया." अरे! आणि असं असं करून ताई आम्ही 5 वाजता तिथं तुम्हाला माहिती आहे, की शिवाजी स्टेडियम शिवाजी युनिव्हर्सिटी आहे. हां. तिथं आतल्या कॅम्पसमध्ये भरपूर जागा आहे, तर तिथं भरलेलं होतं ते. अच्छा, तर अच्छा. हां. त्यांनी जवळ-जवळ 4 ते 5,000 लोकं आलेली होती त्यावेळी. अरे बापरे! हां. आणि त्याच्यामध्ये त्यांनी विभाग केलेले होते. पहिले 3 किलोमीटर, दुसरे 5 किलोमीटर, नंतर 10 किलोमीटर. हं, आणि ताई ताई पहिल्यांदा तिथं वरती असं स्टेडियमवर पहिल्यांदा त्यांचं त्या साईराम याच्यातर्फेच होतं. तर हं. त्यांच्या पहिल्यांदा फोटोचं प्रज्वलन झालं. फोटोचं हे झालं दीप प्रज्वलन. हां, हां. आणि नंतर त्यांनी त्यांचं म्हणजे थोडक्यात एक 5-10 मिनिटामध्ये त्यांनी हं, काय-काय मोठे कामं केली वगैरे सांगितलं. हं. मग असं त्यांचं काहीतरी एक आणि नंतर त्यांनी सुरू केलं वॉर्म अपला सुरू केलं. अच्छा. हां. आणि ते वॉर्म अपला तो मुलगा होता काहीतरी 15-20 वर्षाचा. तो हं. इतका लवचिक होता माहिती हां. आणि तो इतका ठिकाणी लवत होता. अरे बापरे! आणि त्यामध्ये आम्हाला मला तर म्हणजे नेहमीचे व्यायाम असतात हो. हो, मला तर हो. ते काय वॉर्मअप करताच येईना. मी नुसतं इकडं हात फिरव, तिकडं हात फिरव, वरती हे कर असं मी हं. स्वामींना म्हटलं, "स्वामी
तो करतोय तर करू दे, बाकीची लोक करतायत ते करू दे, मला जसं जमतंय हे हात वर कर, ते हात वर कर, हे पाय वर कर, तो पाय वर कर, असं मी करणार म्हटलं. हा. आणि त्या पद्धतीने मी ते जवळजवळ अर्धा तास वॉर्मअप केला मी. बाप रे. हा, वॉर्मअप केलं म्हणजे थोडक्यात काय, चालायचं थोडं वगैरे तसं हो केलं. हो हो हो. त्याच्यानंतर काय झालं, हं, मग माझे पती बघते तर ते बिचारे बारीक असल्यामुळे ते मस्तपैकी हं, हे वॉर्मअप करत होते. हं, आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, की आता प्रत्यक्ष हे सुरू होणार आहेत, हं, तुमचं मॅरेथॉन सुरू होणार आहेत काय. हं, हं. तर मग त्यांनी पहिल्यांदा 10 किलोमीटर पळणार आहे. मग 10 किलोमीटर म्हणजे काय, युनिव्हर्सिटीचा राउंड राउंड मारणार आहे. हां, 5 हां. किलोमीटर काय म्हणजे निम्मी युनिव्हर्सिटीला. हां, आणि हां, हां. 3 किलोमीटर म्हणजे काय, थोडंसं युनिव्हर्सिटीच्या मधनं अच्छा. असं हे करणार, असा त्यांनी रस्ता ठरवलेला. हां, हां, हां. मग पहिले 10 किलोमीटर वाले गेले, अच्छा. नंतर 5 किलोमीटर वाले गेले, हां. आणि नंतर 3 किलोमीटर वाले आम्ही राहिलो ना. हां, मग मग? त्यांनी आम्हाला झेंडा दाखवला. अरे! म्हणजे लेडीज वेगळ्या आणि जेंट्स वेगळ्या. पहिला जेंट्स गेले, तर माझे पती त्याच्यामधून गेले. हां. त्यांना बेस्ट ऑफ लक दिलं मी. आ! आणि आणि त्याच्यानंतर ताई आमचं 3 किलोमीटरचं सुरू झालं. हां. बघितलं तर जवळ-जवळ 1000 1,500 लोकं होती. तर बापरे! सुरू झालं हो. आणि हं. बघते तर सगळे पुढे गेले. एकदमच पळत-पळत गेले. अरे बापरे! हं. आणि मी मी इलेक्शन ड्युटी वगैरे केलेली होती. थकलेल्या होत्या ना ताई मग तुम्ही? थकलेले आणि कुठं नाही, जरा पुढे गेले ना आणि सगळ्यांच्या मागं मीच चालायला लागले ते. हां, हां, हां. आणि चालायला लागल्यावर ताई तुम्हाला सांगते, आता स्वामींना म्हटलं, "स्वामी, मला 3 किलोमीटर ते चालायचंय. होईल का माझ्याच्यानं? होईल का नाही माहीत नाही. तुम्ही बरोबर मला आहे. साथ द्या. तुम्ही मला साथ द्या." म्हणजे काही-काही वेळा काय होतं ताई, हां. आपण हौसेच्या भरात करायला जातो, पण ते काही-काही वेळा अंगलट येतं हो. खरंय, खरंय. मग मी जरा थोडंसं तिथं बसले. तर ते हं. बाकीचे जे सेवेकरी होते त्यांचे साईरामा, ते साईरामा म्हणतात एकमेकाला. तर ते म्हणाले, साई रामा बहन जी तुम्ही आप आराम से करो मला म्हणाले काय. हां, हां, हां. आणि तर ताई काय झालं नंतर 5-10 मिनिटांनी म्हटलं, आता आपल्याला तर काय होणं शक्य नाही म्हटलं. बरोबर आहे. आलोय हं. तसं परत जाऊया म्हटलं. पण हं, मला हौस कशी होती आपल्याला बघा, हं. त्याबरोबर ते मेडल पण मिळणार होतं की नाही. बरोबर आहे. मग मी म्हटलं, मी मेडल पण, सर्टिफिकेट पण सगळं मिळवणार म्हटलं. अरे बापरे! मग हो, तर ताई काय झालं माहिती आहे, एवढ्यात ना असं हं, सरळ रस्त्यानं जात होते. तर हं. तिथं 2 रस्ते फुटत होते. तर सगळे लोकं लेफ्ट हँड साइडच्या रस्त्यानं गेले. म्हणजे ते पूर्ण वळसा करून ना, आणि अच्छा. राइट हँडचा रस्ता होता ना, हं. तो डायरेक्ट याला जात होता. म्हणजे जिथून स्पर्धा अच्छा. सुरू हां, हां, झाल्या हां, तिथं. हां, हां, हां. तर तिथून ताई एक 75-78 वर्षाचे गृहस्थ आले. त्यांच्या हं. माझ्यासारखेच ते ते मला म्हणाले, आप किधर से?" ते म्हणाले, "कुठून आलात?" मी म्हटलं, "मी आता इथूनच आले, पण स्पर्धेमध्ये भाग घेतलाय आणि प्रोफेसर आहे." मी म्हटलं, "इंजिनिअरिंग कॉलेजवर हां. वगैरे." तर ते मला म्हणाले, आणि ते म्हणाले, "आणि आत्ताच," म्हटलं, "इलेक्शन ड्युटी करून आले मी." हां, हां, तर हां. त्यांनी मला, माझी कल्पना आहे ताई, त्यांच्याच मुखातून स्वामीच बोलले असतील काय माहित नाही स्वामी मला. पण आले असतील ते. मग बरोबर. ताई काय झालं, ते काय मला म्हणाले, "आता बस करा. हे लोकं जातायत ना, हे पळू देत. हां, तुम्ही आता आलात ना, या रस्त्याने सरळ जावा. हां. तुम्ही जाल ते स्पर्धा जिथं चालू आहे तिथं जाल मला म्हणाले. हं. आणि तिथं जाऊ तिथं जाऊन जावा तिथं आता. नाहीतर यानं जर इथं करत बसला आणि अंग वगैरे दुखायला लागलं, तर उद्या मुलांची लेक्चर हं. प्रॅक्टिकल्स वगैरे कोण घेणार?" हां, हां. असं म्हणायला लागले ते हो गृहस्थ. अरे मग बापरे! हं. मला कळलं, की म्हटलं हा आपल्याला रेड सिग्नल आहे म्हटलं. हां. मग मी परत जरा हळू-हळू त्या रस्त्याने गेले, तर तिथून स्पर्धा सुरू केलेली ना, तिथं पोहोचले. आणि ताई हा साधारण 1 किलोमीटर वगैरे अंतर झालेलं ते. हां. आणि तिथं मस्तपैकी गेल्याबरोबर ताई, तिथं गेल्यावर ते गेले तर ते एक हे आला, तिथून सेवेकरी आला.
हा आणि त्यांना मला घेऊन गेला आणि म्हणाला मॅडम ये यहाँ पे आइए 3 किलोमीटर आपने कंप्लीट किया ये लेके मेडल आपको. हो. आणि मग त्यांनी मला मेडल दिलं. अरे वा. आणि हो मेडल दिलं मला. आणि बापरे. आपने काँग्रॅच्युलेशन्स आपने स्पर्धा कंप्लीट की है. हा आणि नंतर ब्रेकफास्टला गेले मी मस्तपैकी शिरा शिरा आणि उपीट होतं आणि चांगलं चहाची सकाळी तलफ असते. दोन बरोबर आहे. 2 कप चहा पिले आणि अरे वा. माझ्या पतीची मी तिथं वाट बघत बसले. हा. मस्तपैकी अगदी ते मेडल मी गळ्यात घातलं आणि स्वामींना म्हटलं, "स्वामी थँक यू फॉर धिस मेडल फॉर मी." खरंय. खरं म्हणजे जर स्वामीच होते ताई खरं ते तुम्हाला भेटलेले. आणि ते मला माहीतच नाही, की मी हे बघा सगळे मग नंतर माझे मिस्टर मला शोधत आले. ते म्हणाले, "बरं झालं तू पळली नाहीस म्हणून." हो का? नाहीतर कारण त्यांनी 3च्या ऐवजी 5 किलोमीटर पळवलेलं. अरे 5 असं कसं? किलोमीटरवाल्याला 7 किलोमीटर पळवलं. हे 7 किती किलोमीटर 10 किलोमीटरवाल्यांना 12 किलोमीटर. तुला तर शक्य चुकीचं आहे. झालं नसतं. हे हो. असं कसं ताई? हो ना. तर त्यांनी थोडंसं ज्यादा हे केलं. मग ते आल्यावर त्यांनी मला मेडल दाखवलं. "हे बघ" ते म्हणाले, "हे बघ माझं मेडल." मी अरे पण वा. त्यांना माझं मेडल दाखवलं. "हे बघा माझं मेडल" म्हणून. अरे आम्हा वा. दोघांनाही मेडल मिळालं ताई. किती छान. आणि मग नंतर ब्रेकफास्ट केला. नंतर मग थोडंसं तिथं मी म्हटलं स्वामींना, "स्वामी, तुम्हाला माझ्या मनातली सगळी इच्छा कंप्लीट हे होते. म्हणजे तुम्ही मला तुमची सगळंच जी इच्छा आहे दिलं ती आणि पोहोचते मला स्वामींपर्यंत. हां आणि त्यांनी मला वाट पण दाखवली म्हणजे मला हे केलं ना, की बाबा तू स्वतः जर ज्यादा पळलीस किंवा काय पाय हां. गुडघा मुरगळला तर उद्या लेक्चर तुझे कोण घेणार? खरंय. स्वामी आई आपली सगळ्यांची काळजी घेते. काळजी घेतात आणि ताई मग त्यानंतर आम्ही बरं त्यानंतर साधारण 10:30 वाजता आम्ही घरी आलो आणि मस्तपैकी झोपले आणि माझ्या लक्षात आलं, की बाई मग नंतर थोड्या वेळानं आम्ही दोघांनी फोटो-बिटो तिथं काढले अरे वाह! छानपैकी आणि ताई हां. त्याचे जे फोटोग्राफ्स ॲक्चुअली कशी मॅरेथॉन भरलेली त्याचे त्याचे फोटो फोटोग्राफ्स पाठवा वगैरे मला. हां. हो, हो. म्हणजे आणि दुसरी गोष्ट मी म्हणते, की स्वामींना घरी आल्यावर मी आभार मानले. कारण कसं आहे स्वामींनी मला मार्ग दाखवला ना. 3 अगदी, किलोमीटर अगदी. पळू नकोस. जा तुझ्या घरी बघा तुझं ना. दुसरं काम हो. वाट वाट बघते तिथं तुझं काम कर जा म्हणून तर खरंय, खरंय. म्हणजे मग ते ताई तुमचं इतकं भोळेपणा, तुमची निस्वार्थ सगळी भक्ती त्यावेळेला ती कारणी लागली ताई. तुम्ही इतक्या साध्या भोळ्या आहात, पण नाही मग आणि बघा ताई ते कसं आहे त्यांनी मला हे दाखवलं ना, की बाबा आणि हां. मी मस्तपैकी म्हणजे कसं होतं टेन्शनमधून हे असं काहीतरी अनुभव वेगळा घेतला ना आपण येतो. हां, मॅरेथॉनला हां. खरंच, आणि खरंच. ताई तो माझ्या माझ्या पतीने खूप एन्जॉय केलं ताई. नाही तुमच्या मिस्टरांना पण सांगा काँग्रेट्स आणि थँक यू, तुम्हाला थँक यू. तुमचं पण अभिनंदन. थँक यू ताई आणि हां. सर्व सेवेकरांना आवर्जून सांगायचं, की कसं वाटला तुम्हाला तो हा अनुभव हो. आणि मी आणि त्याचे सगळ्यांनी ना फोटोग्राफ्स खरंच कमेंट केली पाहिजे प्रत्येक व्हिडिओला. कारण कसं असतं प्रत्येकाचा अनुभव त्याच्यासाठी स्पेशल असतो. हां, ताई आणि कसं आहे या वयामध्ये 58 एजला मॅरेथॉन पळायची. साधी गोष्ट नाहीये. हो, हो. त्यामुळे आणि खूप मला चालतंय. खूपसे ताई त्याच्यामध्ये ना खूपसे माझे स्टुडंट भेटले. जवळ-जवळ 100-150 स्टुडंट भेटले बापरे, माझे. बापरे, बापरे! आणि ते मला, "मॅडम तुम्ही?" "हो," म्हटलं, "मी तिकडंही आहे, इथंही आले तुमच्याबरोबर पळायला," म्हटले. किती मोठा आदर्श आहे बघा त्यांना. हो, हो, ताई. आणि खूप मग छान त्यांनी ताई ऑल द मी बेस्ट केलं मला हो. ताई. मी हे शेअर करते ताई मला ताई फोटो आणि पाठवा. मी आता लगेच पाठवते हां तुम्हाला ते लगेच पाठवा. फोटोग्राफ्स. हो, हो. हां, हो, श्री स्वामी श्री समर्थ. श्री स्वामी